नमस्कार मित्रांनो, या ठिकाणी आपण अनुकूलन शिकत आहे ना. आणि अनुकूलनामध्ये आपल्याला जसं सांगितलं आहे की आपण वेगवेगळ्या भागातले बघितलं आहे. हिमप्रदेशातील कसं होते, जंगलामध्ये कसं होते, वाळवंटातील कसं होते, आहे की नाही. पण आता या ठिकाणी आपण बघूया की गवताळ प्रदेशातील अनुकूलन कसं असते. आता या ठिकाणी तुम्हाला हे काय दिसत आहे, गवताचे 2 प्रकार आहे. आणि गवताळ प्रदेशामध्ये असं उलटं गवत असते ना, म्हणजे खूप असं उंच वाढते का ते नाही. आता हे गवत काय करते, याचे फायदे काय असतात. तर या गवतामुळे आता या गवताचे हा एक आहे प्रकार आणि ही एक आहे बघा. आता या दोन्ही वनस्पतींमध्ये मुळं जे आहे ते कसे आहेत, याची मुळं कशी आहे, त्या गवताची कशी आहे, पसरट आहे, तंतुमय मुळं आहे, बारीक बारीक आहे, केसाळ आहे की नाही. आणि ही जर वनस्पती बघितली तर याचं मूळ कसं आहे, लांब गेलेला, म्हणजे याला सोट मूळ म्हणतात. याला काय म्हणतात, सोट मूळ. आणि याचं टोकदार मूळ असते आणि हे जे आहे हे तंतुमय मुळे असतात. मग आता हे मुळं सुद्धा काय करतात तर जमिनीची धूप थांबवण्याचं काम करतात. जमिनीची धूप म्हणजे बघा, पावसाळ्याच्या दिवसामध्ये जेव्हा पाऊस येतो त्यावेळेला पावसाबरोबर सगळी जमिनीवरची मातीसुद्धा पाणी वाहून नेतं ना. पण ज्या ठिकाणी झाडं असतील, ज्या ठिकाणी गवत असेल, त्या ठिकाणची माती वाहून गेलेली दिसते का आपल्याला, नाही दिसत. का नाही दिसत, कारण ती माती त्या गवताचे जे मुळं आहे ते मुळं काय करतात, त्या मातीला घट्ट पकडून ठेवतात. आणि त्याच्यामुळे काय होते की तिथली माती वाहून जात नाही. म्हणजे अशा प्रकारे जमिनीची धूप थांबते. आणि जर आपण बघितलं तर जंगलामध्ये जर बघितलं तर त्या मातीला घट्ट पकडून ठेवण्यासाठी हे काम महत्त्वाचं आहे. जंगलातील माती वाहून जाणार नाही, म्हणजे इतर मोठ्या मोठ्या वनस्पतींची मुळं उघडे पडणार नाही. आणि एवढंच नाही तर त्या झाडांवर जे लपून राहणारे, बसणारे, राहणारे, निवास करणारे जे प्राणी असतात, पक्षी असतात, ते सुद्धा त्या ठिकाणी सुरक्षित राहतील. आणि त्यासोबतच सशासारखे जे प्राणी आहेत, छोटे छोटे प्राणी जे असतात, ते त्या गवतांमध्ये आपलं घर करून जातात. तर त्यांना पण एक प्रकारे प्रोटेक्शन होईल. आणि डोंगर उतारावरचे किंवा पठारी भागामध्ये असणारे जे काही जंगल असते किंवा जे काही हे असते जागा असते, तर त्या अशा प्रकारच्या गवतांमुळे तिथल्या प्रदेशाचं संरक्षण होतं. म्हणजे हे गवत जे आहे हे उलटं गवत असते. जनावरं जर त्या ठिकाणी आले तर ते जनावरं याचा चारा म्हणून उपयोग करतात. आणि सोबतच त्या जमिनीची धूपही थांबवल्या जाते, जमिनीची धूप होणार नाही. तर अशा पद्धतीने किती महत्त्वाचं आहे ना, या गवताचा उपयोग जरी आपल्याला नसला पण नैसर्गिकदृष्ट्या निसर्गामध्ये टिकून राहण्यासाठी किंवा निसर्गाला मदत म्हणून किती महत्त्वाचं आहे ना. प्राण्यांना अन्न म्हणून आहे की नाही, पठारावरती चरतात, गुरंढोरं चरतात आहे ना. त्यानंतर काही प्राणी त्याच्याखाली लपून सुद्धा राहतात आहे ना. तर अशा पद्धतीने खूप महत्त्वाचं अनुकूलन महत्त्वाचं. आणि अनुकूलनामुळे काही हिरव्या रंगाच्या अळ्या, छोटे छोटे कीटक त्या गवतांमध्ये सुद्धा तशाच प्रकारे लपून राहतात आहे की नाही. ठीक आहे.